नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपल्या गावातील यात्रेचे काही वेगळेच अनुभव किंवा वेगळेच काही गोष्टी घडलेल्या असतात यात्रेतले. त्या मी तुम्हाला आनंदमयी गोष्टी खऱ्या घडलेल्या सांगणार आहे. आमच्या गावातील यात्रा का कुणास ठाऊक, पण त्या गोष्टीसाठी वर्षभर वाट बघावीच लागते मित्रांनो. का तर आईकडे जाण्याचा तो वेगळाच आनंद आणि सगळ्यांना बघण्याचा, आजी आजोबा बाकी सगळेच, म्हणजे शाळेत असो किंवा लग्न झालेलं असो, ह्या टायमाचं सगळ्यांना असं वाटतं की आपण जावावं, माहेरी जावावं किंवा शाळेतून कॉलेजमधून आपल्या गावी जावावं. गावाला जाण्यासाठी एक असं मनामध्ये असं हेच वाटतं की आपण जावं का का आपल्याला सुट्टी भेटेल का, किंवा बऱ्याच काही गोष्टी अशा आठवतात की काहीतरी मनामध्ये आपल्या हे झालंय, यात्रा आली आहे, किती उत्साह वाटतोय आपल्याला. पण एके दिवशी ना, यात्रेचा हा मला वाटतंय माझ्या जन्मापासूनचा हा काहीतरी 13 असेल, काही लहानपणापासून मोठं होईपर्यंत काही यात्रा, त्यांचा अनुभव असे खूपच झालेला होता. म्हणजे आठवत नाही किती किती यात्रा आम्ही केल्या असतील लहानपणापासून, ते काही आठवत नाही. पण एक उत्साह आम्हाला खूप आनंदमय वाटायचा. ते आईबरोबर जायचो चालत, किंवा त्यावेळेला गाड्या नव्हत्या लहानपणी. आणि आत्ता असं की माहेरात कधी जातोय, माहेरची ओढ कधी लागते, आपली यात्रा कधी येते असं वाटतं. मुलं बाळं घेऊन कधी जातोय आम्ही. असंच आम्ही आता लहान असताना एका यात्रेच्या प्रसंगावरून मला आता आठवलंय ते मी तुम्हाला सांगते. माझी आत्ती होती, चुलत आत्ती होती. आणि आत्तीचं असं काही तिथे घडलं की ज्या कवड्या माळ घालून ज्या मंदिराभोवती बायका बसतात, पैसे मागायला बसतात, त्या बायकांनी त्या आत्तीला आमच्या घेरलेलं म्हणजे आम्ही आसपास होतोच आत्तीच्या, पण काय कुणास ठाऊक, काय माहिती कसं काय तिला असं काही रुमाल मारला तोंडाव, काय झालं ते तिलाच देव जाणो, तिलाच माहिती. तिला काय हे सांगताच आलं नाही आम्हाला. परत काय घडलं ते परत ती म्हणायला लागली, मला काय आठवेनाच झालंय, म्हणजे माझा रुमाल मारला की नाही मारला, तोंडावरून फिरवला की नाही फिरवला, हे मला काय आठवतच नाही. पण मला तिथे अशी गुंगी आली आणि त्या बायकांनी काय केलं हे मला माहीत नाही. नंतर अचानक तिच्या गळ्यामधली सोन्याची माळ, ती 2 तोळ्याची सोन्याची माळ होती, ती अशी ह्याच्यामध्ये बोरमाळमध्ये तिची माळ होती. ती माळ त्या बायकाने हिसकून, त्या बायका कधी कट करून गेल्या कळलंच नाही, की कधी कापून ती माळ घेऊन गेल्या हेच समजलं नाही. तर तिथे त्या मंदिराच्या आसपास मग तिने आम्ही म्हटलो, अगं आते काय ग, चल ना घरी, झाली ना आपली यात्रा, झालं ना देव फिरलो ना आपण, काय तुला खायला पाहिजे का, आम्हाला विचार ना, आम्हाला पण काय पाहिजे का देते म्हणून, असं तरी विचार. नाही म्हणले, अगो माझ्या गळ्यातली माळ कुठे गेली. माळ कुठे गेली का, कुठे गेली, पण कशी काय. त्या बायका, आम्ही लहान होतो, पण आई बाबा आजी आजोबा पुन्हा आमची भावंडे, चुलत भावंडे, चुलत्या चुलती, सर्व काही आम्ही तिकडे गेलेलो. यात्रा म्हटल्यावर सगळेच जाणार. आणि मग ते असं वाटायला लागलं की तुला नक्की काय झालं, कुणी काय केलं का, कशी काय तुझी माळ गायब झाली, कुणी तोडली का तुझी, का ओढून नेली, काय झालं सांग, आठवून सांग. त्या मंदिरात तिला बसवली, गुरव होता मंदिरामध्ये. गुरुवांना विचारलं, कौल द्या आम्हाला, काय झालंय. तिच्या गळ्यामध्ये जी माळ होती ती आता माळ नाही, गर्दीत गेली एक माळ बहुतेक. तर त्या ज्या भोरट्या बायका होत्या, काळ्या कवड्याच्या माळा घालून म्हणजे गळ्यामध्ये, मग त्या बायका त्या पण तिथून अशा नाहीशा झाल्या, गेल्या तरी कुठे. आता आलो तेव्हा तर आम्हाला सगळ्यांना दिसलेल्या, मग त्या बायका कुठं गेल्या. मग त्या आत्तेला असं आठवलं, एकीने मला भंडारा लावला. नंतर काय झालं, भंडारा म्हणजे एक टिकली लावली पिवळ्या कलरची, नंतर काय झालं हे तिलाही कळलं नाही. नंतर त्याच्या पुढचं काहीच तिला आठवेना झालंय. मग ती म्हटली त्या बायकांनीच काहीतरी केले असेल. पण का त्या बायका अशा चोरट्या बायका फिरणाऱ्या यात्रेमध्ये फिरतात, त्यांना उभंच नाही केलं पाहिजे ना. त्यांना सांगितलं पाहिजे, तुम्ही देवाच्या नावाखाली लुबाडता, चोऱ्या करता, चोऱ्या माऱ्या करता कशासाठी. मग त्यांना पकडलं पाहिजे ना कुणीतरी.
मग आता तिथून पुढे सगळे उठलेत आणि म्हटलेत बघूया इकडे तिकडं कुठं त्या बायका भेटल्या तर आपण त्यांना पकडून, तिथे पोलीस आहेत त्यांना पोलिसांच्या, पहिले हवालदार असायचे काठी घेऊन एका जागेवर उभे राहणारे असायचे, यात्रे कमिटींच्या ह्याने ते असायचे हवालदार पण. मग त्यावेळेला काय कोणी शिपाई म्हणे कोणी काय म्हणे, पहिल्या काळातली लोक होती म्हणल्यावर तेव्हा काय पोलीस म्हणून आत्तासारखं काही युग नाही, त्यावेळेचा भूतकाळ वेगळाच होता जरा. मग झालं ती गोष्ट, म्हणजे तिथपर्यंत आम्ही पोचलो, ज्या बायका त्या भोरट्या दिसल्याच नाही. आम्ही लहान लहान होतो त्याच्यामुळे आई आमची म्हणायला लागली पोरांनो तुम्ही एका जागेवरून काय हालू नका. आम्ही बहिणी भावंड 5 जण होतो. आता आम्ही एका जागेवरून काय हल्लो नाही, चुलत बहिणी भावंड पण होती. पण म्हटले आता त्या आत्तीचं आपल्या गेली माळ, कशाची माळ, आम्हाला काय कळतं आहे, सोनं आणि चांदीतला आम्हाला काय फरक कळणार आहे. मग थोड्या वेळाने एक बाई अशी आली की आता मंदिरात आली आणि तिच्या अंगात आलं. अंगात आल्यानंतर आम्ही म्हटलं ही तर बाई नसावी. तर तिच्या समोर गेलो तर तिनं भंडारा लिहिलेला, पूर्ण असा भंडारा लिहून तिने कपाळाला उभी राहिली. तर नंतर आम्ही म्हटलं हीच असावी का, पण ही आम्हाला काही ओळखेना झाल्या का, तर तिने तिचा जो हे होता लुक होता किंवा तिचं जे रूप होतं ना ते आम्हाला ओळखताच आलं नाही. आम्ही तर मुले सगळे बसलेलो देवळात. आई म्हणली उन्हात आणायचं तुम्ही काय बाहेर येऊ नका, आम्ही शोधतो त्या बायका, म्हणून आम्ही तिथेच बसलो. आम्ही खूप वेळ त्या बाईला बघितलं, तिच्या कसं अंगात येते, काय बोलत्या काय नाही, सगळं आम्ही असं इमॅजिन करत होतो की काय करते काय ती, काय बोलते काय. पण एका अशी तिच्या ह्याच्यामध्ये काकेत एक पिशवी होती. ती पिशवी एका भावाने माझ्या धाडस करून ती पिशवी ओढल्यानंतर त्या बाईचं अंगातलं झटकन गेलं म्हणून ते गुरु एकदम उठले. म्हटले काय मुलांनो काय काय चाललंय, कशासाठी त्या बाईची पिशवी ओढताय. नाही आम्हाला, म्हणजे ते आमच्या भावाने तिला बघितलेली, ही आत्तीजवळ आमच्या भंडारा लावलेला ते बघितलेलं त्यानं थोडंसं की असं हीच होती म्हणून असं त्याला वाटलं. मग तो समोर गेला आणि ते अचानक पिशवी ओढून घेतली. तर सगळे उठले मंदिरातले, काय झालं, हा मुलगा चोर आहे का, चोर आहे करून त्याच्याच मागे लागायला लागले. ती बाई पळताच बाहेर पळत होती, तेवढ्यात आम्ही भावंडांनी तिला तिथेच थांबवलं. मग तिला तिथं थांबवल्यानंतर मग बाबा पळत आले. बाबा म्हणले थांबवा तिला, हालून देऊ नका, थांबवा. मग त्या दुसऱ्या बायका त्याही लोकांना दिसल्या, त्याही माणसांना दिसल्या, त्या पकडल्या त्या लोकांनी. मग पकडल्यानंतर त्या म्हणायला लागल्या आम्ही या बाईची माळ चोरली आहे. तिच्या त्या पिशवीत त्या गुरुवाने हात घालून बघितला तर त्याला ती मोठी माळ कट केलेली ती दिसली. नंतर त्याने हीच का आजी तुमची माळ, हीच का आजी माळ, हो बाबा हीच माळ माझी ह्या चोरट्याने चोरलेली, मला माहिती नाही, मला भंडारा लावला, मला काय केलं मला माहिती नाही, बरं माझ्या ह्या नातवानं बघितलं म्हणून माझी माळ सापडली. मग त्यांना त्या हवालदाराच्या हवाले केलं. नंतर तिथून आम्ही म्हटलं म्हणजे भीतीपोटीच की घाबरून असं म्हटलो की चला आता घरी, बस झालं आता, ही आपल्यासाठी पोट भरून यात्रा झाली. नसती भेटली माळ तर काय करणार होतो आपण, गोरगरिबाने काय करायचं होतं. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काही भेटतच नाही. देव पण असा असतो, ज्याचं नसतं तिथेच तो देव सुखाने खाऊ देत नाही किंवा जगू देत नाही. पण असं कशासाठी करावं देवाने तरी. आणि या चोरट्यांचं काय घेऊन बसलाय, प्रत्येक गावोगावी प्रत्येक यात्रेमध्ये या चोरट्या बसलेल्याच असतात. भोरट्या चोरट्या म्हणतात त्यांना, कारण त्यांच्या गळ्यामध्ये माळा आणि ते बघणं किंवा त्यांचे ते कोणतं काय माहिती, कोणता भंडारा किंवा कोणतं काय टाकलेलं असतं. आपल्याला वाटतं की काय रुमाल फिरवला का काय केलं, पण ते विचित्रच वेगळीच पद्धत असते त्यांची की त्यांना बेशुद्ध करून काहीतरी काढायचं किंवा त्या माणसाने आपल्या समोरच्या स्वतः काढून आपल्या हातात दिलं पाहिजे. अशा गोष्टी कित्येक ठिकाणी घडल्या आहेत आणि अजून पण घडत आहेत. लोक आता पण भामटे झालेत, चोरटे झालेत. लोकांना काय माहिती आहे की ही गरीब आहे का श्रीमंत आहे,
ह्याच्यावरून तरी माणसाला जे त्याच्या परिस्थितीवरून अन त्याची घरामध्ये काय हे आहे ते त्यांना थोडी माहिती असतं. घातलंय ना बाबा, कसलं का असे ना, त्यांना कळत नाही सोन्याचं आहे का कसलं आहे ते, तरी पण घेणारच ना. त्यांचं काय, तेव्हा चोरट्यांचं काम चोरी करण्याचंच असते. मग तिथून झालं. आता हे असं घडल्यानंतर ही एक गोष्ट म्हणजे सत्य कहाणीच आहे समजा, कारण ही घडलेलीच आहे. हे आमच्या घरामध्येच अशी घडलेली आहे, म्हणूनच मी तुम्हाला हे असं सांगत आहे. तिथून आम्ही निघालो. यात्रा, आता म्हटलं यात्रेनेच हे सगळं घडलेलं बघून अदृश्य सगळं ह्यानेच पोट भरलंय आपलं, त्यामुळे चला घरी. तरी आई बाबा बोलले कशाला, थांबा, मुलांना जरा मज्जा करू द्या, काय खेळू द्या, पाळण्यात झोपाळ्यात फिरवू द्या, काही खेळायला आले. ती यात्रा काही सारखी सारखी थोडी येते. मग आम्ही तिथून गारीगार, पहिला कसं गारीगार भेळ असं सगळं बसलो यात्रेत मज्जा करत. बाबा ती बसलीत मग देवळात. ती म्हटली तुम्ही जावा मज्जा करा पण लवकर या. मग गेलो आम्ही. मग तिथेही झोपाळ्याजवळ ती भांडणं तीही ऐकताना पुन्हा आम्ही म्हणलो ही यात्राच काय आपल्याला बरोबर नाही. आपलं भैरोबाला पाया पडावं आणि आपलं घरी जावं. कशासाठी आता थांबायचं. प्रत्येक ठिकाणी जर आपण 1 रुपया 50 पैसे देऊन जर त्या पाळण्यात बसत असेल तर तिथेही आपल्या मम्मी पप्पांचं किंवा आईबाबांचं काहीच हे नाही. म्हणजे एवढं त्यांनी आवडीने किंवा एवढ्या उत्साहाने आपल्याला तिथं खेळायला पाठवलंय, पण ते आपल्याला खेळून देत नाहीत किंवा आपल्याला बघून आपली इमेज ठरवतात पुढची लोक. असं होत नाही ना. पण पहिलं कसा तो काळच वेगळा होता, पण तो छान होता. त्यावेळेला काही इंटरनेट किंवा काहीच कोणत्याच सुविधा नव्हत्या. ते दिवस, त्या आठवणी, असे काही आठवणीत आठवण आली की असं वाटतं तुम्हालाही शेअर कराव्या, तुम्हालाही सांगाव्या. कशी वाटली माझी गोष्ट मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.